खामगाव येथून जबलपूर येथे वाटाणा खरेदीसाठी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त पिकअप गाडीच्या चालकाला राष्ट्रीय महामार्गावरील नवसा फाट्याजवळ रविवारी रात्री 2:30 वाजताच्या दरम्यान मारहाण करून मोबाईल तसेच रोख रक्कम 4 जणांच्या टोळक्याने लंपास केल्याची घटना घडली। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अब्दुल शफीक अब्दुल हमीद वय 28 वर्ष तसेच मोहम्मद इजाज मोहम्मद जियाउद्दीन वय 30 वर्ष हे दोघे जण जबलपूर येथून वाटाणा खरेदी करून खामगाव येथे विक्री करण्यासाठी आणायला जात होते। माना पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गावरील नवसाळजवळ त्यांची मालवाहू पिकअप गाडी रविवारी रात्री पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला लावून चक्का बदलवित असताना अंदाजे 30 वर्षीय 4 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला करून मारहाण करण्यास सुरुवात केली। या झटापटीत मोहम्मद इजाज यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली। घाबरलेल्या पिकअप गाडीतील दोघांनी त्यांच्याजवळील 4,500 रुपये किमतीचे 2 मोबाईल तसेच नगदी 35,000 रुपये असे एकूण 39,500 रुपये लुटारूंच्या टोळक्याच्या स्वाधीन करून सुटका करून घेतली। गाडी चालक आणि सोबत्याने जीव वाचवण्यासाठी लगतच्या शेरे बिहार या धाब्यावर जाऊन आसरा घेतला। एवढ्यात रात्री 3:30 वाजता गस्तीवर असलेले माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे हे तिथे पोहोचले असता त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगण्यात आल्यावरून त्यांनी त्वरित आजूबाजूचे धाबे तपासणी करून या प्रकरणातील आरोपींची शोधाशोध केली, मात्र त्यांचा कोठेही सुगावा लागला नाही। ही माहिती वरिष्ठांना कळविल्यावर घटनास्थळी मूर्तिजापूरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी सुनील सोळंके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी भेट दिली असून आरोपींना पकडण्यासाठी दिशा ठरवली असल्याची माहिती मिळाली। या प्रकरणी माला पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान 394-34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास ठाणेदार संजय खंडारे आणि सहकारी करीत आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।